मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना लाभाचे प्रमाणपत्राचे केले वाटप। महायुतीतील सर्व पक्षाच्या मंडळींनी केले वाटप। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समिती श्रीवर्धन मतदार संघ अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते म्हसळा तालुक्यात लाडक्या बहिणींना लाभाचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। समिती अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत म्हसळा तालुक्यात सुमारे 9.5 हजार लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत। न्यू इंग्लिश स्कूल म्हसळाचे सभागृहात संपन्न प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे यांच्या समवेत तालुका शिवसेना जिल्हा प्रमुख समिती सदस्य प्रमोद घोसाळकर, भाजपचे नेते समिती सदस्य प्रशांत शिंदे, भाजप म्हसळा तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, प्रभारी तहसीलदार निवलकर, गटविकास अधिकारी माधव जाधव, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, प्रभारी CDPO रेणुका पाटील, नगराध्यक्ष संजय कर्णिक, नगरसेविका राखी करंबे, वृषाली घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शिफारशीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 18 जून 2024 रोजी घोषित केली। या योजनेचा DBT पद्धतीने थेट लाभ लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात येणार असल्याचे शासनाने घोषित केले होते, परंतु राज्यातील 80 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापनी दिनी बहिणीच्या थेट खात्यात जमा झाले। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।